श्रीराम समर्थ सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास 5वा अध्याय 10वा। श्री रामानंद सद्गुरुराया अनन्य भावे न मिल्या तव पाया। महादुर्धर जी अनिवार माया ती विलया जाय सर्वस्वे श्रीराम। हिचे नाम से अजया थोर थोरा गोवी ही मोहमाया। तरी तव कृपावंत हिजवरी जया मिळवी जाण तव सत्ते मिळवी जाण तव सत्ते श्रीराम। ही खोट्यास खरे भासविते आणि जे खरे त्या लपविते। ही जीवा मर्कटा परी नाचविते परी तव कृपांकित न भुलती श्रीराम। ही तर तव द्वारीची कुत्री जाऊ नेदी परत्री। स्वबळे हाकारिल्या क्षणमात्री घोळसोनी त्याला पाडितसे श्रीराम। यासी उपाय मालका बोलवावे तुझी कुत्री तू सांभाळ म्हणावे। न येता अनन्य भावे नमावे म्हणजे कळे हा सर्व भ्रम श्रीराम। मागील समासे सखाजी म्हणी महाराज संगती काही दिनी। ती गंगा प्रदक्षिणे निमित्ताने पूर्ण झाली श्री कृपे श्रीराम। रात्रंदिन महाराज सहवास परमार्थ चर्चे विण नाही आस। त्या योगे सर्वांच्या चित्तास त्यानंद होतसे श्रीराम। यांचे प्रस्थानत्रयीचे अध्ययन ते स्वहस्ते धुती महाराज चरण। वेदांत शास्त्री जे निपुण ते महाराज भजनी डोलती श्रीराम। दास नवमी दिवशी महाराज समर्थची गमले सर्वांसी। महाराज वचना सरसी सतीस पती दर्शन जाहले श्रीराम। अन्नदानही बहु झाले दुसरे दिनी त्र्यंबकेश्वरी निघाले। मार्गी थोडे ब्रह्म माया विवरण केले। सखाजी म्हणती धन्य महाराज श्रीराम। या समासी महाराजांचे शिष्य श्रेष्ठ सकल शिष्या माझी वरिष्ठ। सद्गुरु सेवेचे भोगिले कष्ट अत्यंत वैराग्य जयांचे श्रीराम। नामे प्रल्हाद हे सद्गुरु भक्त अंतरापासून जे विरक्त। संसारी न सती जे आसक्त नाम यथार्थ केले असे श्रीराम। नाही तर नाम असे सोनाबाई सर्वांगी कथील डागिने पाही। नाम असे काशीबाई चर्मिका असे जातीची श्रीराम। नाम असे भागीरथी परी अति शूद्र तिची जाती। नामे सुगंधी परी ती महाकुष्ठे कुजलेली श्रीराम। नाम मशहूर ऐसे उंदीर देखोनी नाम महाशूर ऐसे उंदीर देखोनी भयभीत होतसे। नाम धरणीधर असे थोडा कापूस भार सहन होई श्रीराम। ऐशा नामाचा उपयोग काये त्या नामाची थट्टा होये। तैसा हा प्रल्हाद नोहे भक्त प्रल्हाद जणू अवतरला श्रीराम। भक्त प्रल्हाद एकांगे गौण दिसला तो राक्षस कुळी जन्मला। हा प्रल्हाद संत कुळी अवतरला म्हणून धन्य भाग्य तयाचे श्रीराम। प्रल्हाद जन्म साखर खेरड्यात काळे उपनावी पवित्र घराण्यात। श्रौत अग्निहोत्र वडिलांप्रत विद्वान घराणे प्रसिद्ध श्रीराम। वडिलासी मुकुंद म्हणत स्वधर्मकर्मी जय सदारत। मातोश्री नाम गंगा असत मायबाई म्हणती बहुतेक श्रीराम। गंगा मुकुंद पोटी 4 पुत्र विद्वान आणि भक्त सर्वत्र। स्वकर्म निरत योगे पवित्र म्हणून पूज्य सर्वांना श्रीराम। वडील बंधू जे बाबा पुराणिक त्यांचा अधिकार बहुतेक। याच अध्यायी प्रथम समासी देख श्रुत केला श्रोतयांसी। दुसरे बंधू गोपाळ बुवा आज्ञा तत्परते जीव भावा। बाबा पाठोपाठ ते धवा देह ठेवला राम नामात श्रीराम। तिसरे बंधू प्रल्हाद बुवा असती त्यांची या समासी कळे महती। चौथे बंधू सपुरुषोत्तम म्हणती हे पुरुषात उत्तम ठरले यथार्थ श्रीराम। शुद्ध बीजापोटी हळे रसाळ गुमटी या संतवाणीची रहाटी। चौघांनी केली सत्यार्थ श्रीराम। प्रल्हाद बुवांचे यथार्थ गुणवर्णन
होणार नाही मज कडून, खरे गुरु कृपांकित हे विशेषण एकची पुरे सर्वार्थी श्रीराम. श्रोते विनविती भावे करुण, प्रल्हाद बुवांच्या गुरुभक्तीचे वर्णन थोडे तरी सांगा करू श्रवण, आम्हा मार्गदर्शक होईल ते श्रीराम. सद्गुरु संगती प्रल्हाद बुवास, जरी घडली अल्पवयास, तरी दर्शनाने बोधले चित्तास, केव्हा अनुग्रह मिळे मनी वाटे श्रीराम. राम स्थापनेस साखर खेरड्याला, रामानंद येती रामनवमीला, तो उत्सव प्रसंग श्रोत्याला पूर्वार्धात कथिला असे श्रीराम. हनुमंत जयंती दिवशी अनुग्रह प्रसाद झाला प्रल्हाद बुवांसी, ते दिवसापासून रामानंद चरणासी, देह चित्त चतुष्ट समर्पिले श्रीराम. प्रल्हाद बुवांचे गुरु आज्ञा पालन, इतरांपरी नसे जाण, शब्दशः आणि हेतूस धरून आज्ञे परिकृती होत असे श्रीराम. आम्ही ही आज्ञा पालन करीतो, स्वार्थी आज्ञा पाळतो, इतर आज्ञा देह बुद्धीने दवडितो, वागतो मन कल्पनेने श्रीराम. एका गुरुने शिष्य आज्ञा पिले, माझे अंग बहु दुखे सगळे, जरा तुडवावे ये वेळे म्हणजे मला बरे वाटेल श्रीराम. शिष्य म्हणे एक परी प्राण जाई, परी तुमचे शरीरा पाय न लावी, मग तुडवेने दूर राही हे माझे निघडे गुरुराया. एका गुरुने आज्ञा केली, करावी एकादशी आणि जप या माळी. एकादशीस भगरे तज्वारी निघाली व माळ तोडली उंदराने श्रीराम. शिष्य म्हणे माझे नशिबी काही, एकादशी व जप करणे नाही. गुरु म्हणे प्रयत्न करुणी पाही, नशीब लावी सुख दुःखाकडे श्रीराम. ऐसे नव्हे आज्ञा पालन, हीच स्वार्थ आज्ञा म्हणती जाण, देहासक्तीची हीच खूण हे नेणवे त्या सत्शिष्या श्रीराम. प्रल्हाद बुवांची साधक वृत्ती, समर्थोक्ती पर्याचरती, तुम्हा आम्हासाठी कथितो ती, ऐकूनी वागू त्या परी श्रीराम. साधक कामापासून सुटला, क्रोधापासून पळाला, मदमत्सर सांडिला एकीकडे श्रीराम. कुळाभिमानासी सांडिले, लोकलाजेसी लाजविले, परमार्थासी माजविले, विरक्ती बळे श्रीराम. थोरपणासी पाडिले, वैभवासी लिथाडिले, महत्वासी जिंजाडले, विरक्ती बळे श्रीराम. गर्वावरी गर्व केला, स्वार्थ अनर्थी घातला, अनर्थ तोही निर्दाळिला, नीती न्याय श्रीराम. ज्ञाने विवेक माजविला, तेने निश्चय बळावला, अवगुणांचा संहार केला, वैराग्य बळे श्रीराम. अधर्मासी स्वधर्मे लुटिले, कुकर्मासी सत्कर्मे झुगारिले, लोटोनी वाटा लाविले, विचारे अविचारासी श्रीराम. भीत भीत लिहिले तरी ते लांबले, ऐशा परी प्रल्हाद बुवा वागले, स्वभावे त्याग करुणी श्रीराम. शब्दशः गुरु आज्ञा पालन, कैसे घडले प्रल्हाद बुवांकडून, विवेक वैराग्य हे दिसून पुढले समासे श्रोत्यांशी श्रीराम. या अध्यायाचे श्रवण पठन सद्भावाने केल्या जाण, तयासी फल निश्चय करुण मिळेल विश्वास ठेवावा श्रीराम. सद्गुरु निष्ठा उपजेल, तीर्थयात्रा ही घडतील, स्वधर्मी प्रीती वाढेल, नामस्मरणी प्रेम उद्भवे श्रीराम. निष्काम कर्मे कर्मठपणा जाईल, बुद्धी वेदांत ग्रंथी प्रवेशेल, आप्तेष्ट दुरावल्या भेटी होतील, संसार सुखाचा चालू लागे श्रीराम. सद्गुरु आज्ञेचा हेतू कळेल, प्रयत्ने अभ्यासे कुकर्म पळतील, देहांती नाममुखी येईल, सद्गुरु कृपे घडे सर्व हे श्रीराम. इति श्री श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे गुरुभक्त प्रल्हाद बुवा गुरु आज्ञा प्रतिपालन समर्थोक्ती परी साधक दशा वर्णनानां दशमाध्यायांतर्गतः पंचम समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास. पहिला अध्याय 11वा. रामानंदा तव पाद कमळी, मी नमता होनी आलो आळी, मज झिडकारिले समजोनी आळी, पळालो तेथुनी गुरुराया. श्रीराम समर्थ श्रीराम. जरी चरिवनी धेनू 8वी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पाशी चित्त,
तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम। श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ।